भंडारा जिल्ह्यातील पोलिसांच्या अँटी नक्सल स्क्वॉडने ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन AISF या ऐतिहासिक विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा छळ केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। दिनांक 8 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेविरोधात AISF गडचिरोली जिल्हा संयोजक कॉम्रेड सूरज जक्कुलवार यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्सव व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि पोलीस महासंचालक यांना निवेदन देऊन तातडीची कारवाई करण्याची मागणी केली आहे। या संदर्भात 17 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन पार पडले असून AISF ने त्याला सक्रिय समर्थन दर्शवले। संघटनेने स्पष्ट केले की विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरील छळवृत्ती विरोधात सुरू असलेला लढा पुढे आणखी व्यापक स्वरूप धारण करेल। आज ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीनं पूर्ण राज्यभर भंडारा जिल्हा पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये ज्यांनी की नक्षलवादाच्या नावाखाली अँटी नक्षल पथक घेऊन एका AISFच्या विद्यार्थिनीच्या घरामध्ये घुसून त्या ठिकाणी तुमची मुलगी म्हणजे नक्षलवादाच्या संदर्भात आहे अशा प्रकारचं त्या ठिकाणी कुटुंबावर दडपशाही करत आहे। याच्या निषेधार्थ आज ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीनं पूर्ण राज्यभर आम्ही निवेदन देऊन त्या ठिकाणी निषेध व्यक्त करतो पोलीस प्रशासनाचा आणि त्यांना भंडारा पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी अभ्यासाची गरज आहे आणि त्यांची कार्यशाळा घ्यायला AISF काय आहे आणि देशासाठी AISFनं काय योगदान दिले हे त्यांची कार्यशाळा घेण्यासाठी या ठिकाणी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन पूर्ण राज्यभर आणि भंडारा जिल्ह्यात पण त्या ठिकाणी तयार आहे। ज्या बटुकेश्वर दत्त भगतसिंगांचे त्या ठिकाणी साथीदार आहेत, स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या बटुकेश्वर दत्तांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, ज्या नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांच्या भाऊ शरदचंद्र बोस यांनी या AISFची घटना लिहिली, त्याचबरोबर अरुणा असफाली असतील, या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी अशफाक उल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल ज्यांच्या प्रेरणेतून ही संघटना या ठिकाणी म्हणजे काम करते, या संघटनेला या ठिकाणी बदनाम करून जनसुरक्षेच्या नावाखाली या ठिकाणी संघटना बदनाम करण्याचं काम या पोलीस प्रशासन घेत आहे। तरी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीनं या घटनेचा आम्ही त्या ठिकाणी तीव्र निषेध करतोय। धन्यवाद। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।